एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे ही बच्चू कडू यांची इच्छा, तर सर्व गोड सुरू असताना कडूपणा आणू नका, नितेश राणेंचा टोला. केरळमध्ये व्ही सतीशन घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. 21 मंत्र्यांचाही शपथविधी. राहुल गांधी, खरगेंसह काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार. कवडीमोल दरानं कांदा खरेदी होत असल्यानं शेतकरी हतबल. 12 रुपये 35 पैसे दरानं कांदा खरेदीला शेतकऱ्यांचा विरोध, तर 12.5 रुपयांच्या दरानं कांदा खरेदी सुरू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी रोहित पवार मैदानात. लासलगावमध्ये आज मोर्चा, तर वैजापुरातही शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन. शरद पवारांनी 20 मे रोजी बोलावली पक्षाची महत्त्वाची बैठक. आमदार, खासदारांसह निवडणुकीमध्ये पराभूत झालेले उमेदवार देखील राहणार उपस्थित. पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर भेट असल्याची माहिती, तर भेटीमध्ये प्रशासकीय चर्चा झाल्याची मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. पवारांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रावरून टोला. पत्र लिहून देश सुरक्षित ठेवता येत नाही. सदाभाऊ खोत यांचा शरद पवारांना टोला. गोपीचंद पडळकरांचाही पवारांना टोला. विधान परिषदेमध्ये ठाकरेंची केवळ 31.58% हजेरी. विधान परिषद सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी समोर. उद्धव ठाकरे 4 वर्षात केवळ 31.58% उपस्थित, तर भावना गवळी, रामराजे सलग 3 अधिवेशनामध्ये गैरहजर. बंधू अशोक खराची पोलीस कोठडी संपणार. खरातला आज सिन्नर न्यायालयामध्ये हजर करणार, तर जगदंबा पतसंस्थेचा चेअरमन नामकर्ण आवारेचीही कोठडी संपल्यानं कोर्टामध्ये हजेरी. ठाण्यात महायुतीमध्ये पुन्हा वादाची ठिणगी. शिवसेनेविरोधात भाजपकडून उघड नाराजी. भाजप नगरसेवकांकडून प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार. स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिटचे दर वाढण्याची शक्यता. गीग कामगारांची सेवा दर वाढवण्याची मागणी. इंधन दरवाढीमुळे प्रति किलोमीटर 20 रुपयांची मागणी. नागपूरच्या कोठी रोड महाल भागामध्ये गोळीबार. 6 जणांकडून 2 वेळा गोळीबार. वर्चस्व आणि दहशत पसरवण्यासाठी गोळीबार. भंडाऱ्यातील खापा गावामध्ये जनगणनेस बहिष्कार. ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यानं जनगणनेस विरोध. जनगणना प्रक्रियेमध्ये ओबीसी कॉलम देण्याची मागणी. कॉलम नसल्यास गणना होऊ न देण्याची भूमिका. महेंद्र गायकवाड ठरला 52व्या हिंद केसरीचा बाहुबली. हाताच्या दुखापतीमुळे पृथ्वीराज मोहोळची सामन्यामधून माघार, तर महिला गटात हरियाणाची काजल डोचक ठरली किताबाची मानकरी. दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानाला अवर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. सर्वांगीण विकासाचा फडणवीसांना विश्वास. कल्याण स्थानकामध्ये 14 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं आरोपीची ओळख पटली. पोलिसांकडून आरोपीला बेड्या. मुंबई गोवा महामार्गावरील टोल धाडीला विरोध. आदिती तटकरे करणार गडकरींशी चर्चा. काम पूर्ण झालं नसतानाही टोल वसुली सुरू. टोल वसुली बंद करण्याची मागणी करणार. नागपूरच्या कोठी रोड महाल भागामध्ये गोळीबार. 6 जणांकडून 2 वेळा गोळीबार. महाराष्ट्रात उष्णतेची तीव्रता आणखी वाढली. अकोला, वर्ध्यामध्ये तापमान थेट 46 अंशांवर, तर 15 शहरांमध्ये पारा 40शी पार. पुढील 7 दिवसात काही राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा. विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता.